हॉटेलच्या डाळ तडक्याची सिक्रेट चव घरी का बरं येत नाही? कारण तुम्ही ही छोटीशी चूक करताय. ही कशी टाळायची ते देखील मी आज सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक देखील नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया. तर जेवणाचं ताट समोर आलं आणि गरमागरम डाळ तडका जर त्याच्यामध्ये नसेल तर जेवण आपलं पूर्णपणे अपुरं असतं. मस्तपैकी गरमागरम डाळ तडका आणि सोबतच त्याच्याबरोबर छानसा पापड. आहा! तर सर्वात पहिला आपण इथे कुकर घेणार आहोत. तर सर्वात पहिली अर्धी वाटी मसूरची डाळ घेणार आहे, पाव वाटी मुगाची डाळ घेणार आहे, त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेणार आहे, एक मोठा कांदा आणि एक मोठा टमाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे. ते देखील आपण सर्व घालणार आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छपणे डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. डाळ धुतल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपण पाव चम्मच हळद घालणार आहे, 1 चम्मच धना जिरा पावडर घालणार आहे, तसेच 1 चम्मच गरम मसाला देखील घालणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये डाळ शिजेल असं पाणी घालायचं आहे. मग लगेच 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. हे सगळं घालून 2 मिनिटं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं की लगेचच गॅसवरती ठेवून ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून द्यायच्या आहे. डाळ छान मऊसर शिजली पाहिजे. शिट्ट्या झाल्या की कुकर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. छानसा आपला कुकर देखील इथं थंड झालेला आहे. आपण आता झाकण उघडून बघूया. तर बघा मस्तपैकी आपली डाळ छानशी शिजलेली आहे. आता आपण याला छानसा एक तडका देऊया. आपण नेहमी काय करतो घरामध्ये फोडणी देतो डाळ वगैरे लगेच आपण टाकतो की आपला डाळ तडका तयार झालाय. तर असं नाही करायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, डाळ शिजवतानाच आपल्याला मसाला द्यायचा आहे आणि नंतर तडक्यामध्ये सुद्धा आपल्याला मसाला घालायचा आहे. याच एका सिक्रेटनी आपण सेम हॉटेल सारखे डाळ तडका घरी बनवू शकतो. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. 100% गॅरंटी घेऊन सांगते की ही हॉटेल सारखी सेम डाळ होते आणि पुन्हा पुन्हा तुम्ही ह्याच पद्धतीने डाळ कराल. आपण आता ह्याला फोडणी देऊया. तर एक छोटा पातेला गरम करण्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच मी तूप गरम करण्यासाठी ठेवणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. इथे तूप चांगलं आपलं मेल्ट झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये लगेच आपण अर्धा चम्मच जिरं घालणार आहे, थोडीशी मोहरी टाकणार आहे. छानसं तडतडलं की ह्याच्यामध्ये लगेच मी उभा चिरलेला अद्रक टाकणार आहे आणि एक अखंड लसणाची कळी आहे, तिला अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे, ते देखील टाकणार आहे. मग ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकणार आहे. मग ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 लाल मिरचीचे तुकडे घालणार आहे की फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून 2 मिनिटं तडका चांगला फ्राय होऊन देणार आहे. तडका आपला शिजला की ह्याच्यामध्ये 2 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकणार आहे की चांगला तडका आपण शिजून देणार आहे की लगेच हा आपण तडका डाळीमध्ये टाकणार आहे आणि डाळीमध्ये टाकल्याच्या नंतर छानसं ह्याला एकजीव करून घेणार आहे. चिंच आणि खजूरची पेस्ट टाकणार आहे. मग लगेचच ह्याला मिक्स करून ह्याच्यावरती थोडीशी थोडीशी कोथिंबीर ऍड करायची की लगेच तयार आहे आपला ढाबा स्टाईल डाळ तडका. मस्तपैकी गरमागरम स्टीम राईस सोबत डाळ तडका खाल्लात ना अप्रतिम लागतो. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.